झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। लीला, किशोर, हे खरं आहे? रिपोर्ट्स तुझ्या समोर आहेत। लीला आयुष्यात कधीही आई होऊ शकत नाही, हे 100% खरं आहे। आई होणं ही कुठल्याही स्त्रीसाठी जगातली सगळ्यात आनंददायी गोष्ट असते किशोर। खरं सांगू, लीला आई होऊ शकत नाहीये हे जर मला यापूर्वी कळलं असतं ना, तर मला खूप वाईट वाटलं असतं तिच्यासाठी, जेन्युइनली वाईट वाटलं असतं। पण आता नाही, आता मी खूप खुश आहे किशोर, खुश आहे। कारण जेव्हा स्वतः लीलावर ही वेळ येईल ना, तेव्हा तिला कळेल की मी रोज कुठल्या दुःखातनं जात येते। देवाने तिचं आई पण तिच्यापासून हिरावून घेऊन मला अगदी योग्य न्याय दिलाय। खरंय तुझं दुर्गा। किशोर, पण तुम्ही हे आधी का नाही सांगितलं मला? दुर्गा, मी योग्य वेळेची वाट बघत होतो, आता ती योग्य वेळ आली आहे। दुर्गा, तुला आता हे रिपोर्ट्स आजीच्या समोर नेऊन ठेवायचे। तिला तिची नातवंड बघायची खूप घाई झाली आहे ना, पण आता हे रिपोर्ट्स बघून आजीला एवढा मोठा धक्का बसेल की तिच्या मनातलं लीलाबद्दलचं सगळं प्रेम निघून जाईल। बरोबर बोलताय तुम्ही किशोर। जे दुःख, ज्या एकटेपणात मी जाते ना, आता ते सगळं लीलाला भोगावंच लागणार आहे। थँक्यू किशोर। पार्टनर, आज मी खूप मोठी स्टेप उचलते। माझा संसार पणाला लावते। कुठल्याही स्त्रीसाठी हे एखाद्या दिव्यापेक्षा कमी नाहीये, पण अंतरात आईने जे भोगलंय त्यासाठी हे करणं भाग आहे मला। आता मला जो त्रास होतोय, ताईंनी गेली 20 वर्ष सहन केलाय। पार्टनर, खरं तर मला पहिल्या दिवसापासून माहिती होतं की हे जे अंतराताईंचेच आहेत। तर पार्टनर, ती पण एक माणूसच आहे ना, मलाही मन आहे। मी माझ्या नवऱ्याला त्याच्या पहिल्या बायको बरोबर बाहेर जायला सांगितलं। मी म्हणाले त्यांना, तुम्ही जा। पण आता एक एक क्षण, एक एक सेकंद अवघड होतोय माझ्यासाठी। पार्टनर, प्लीज प्लीज हे सगळं सहन करायची ताकद दे। देवी आईच्या नावानं चांग भलं।
बाई मोठ्या हिमतीची आहेस बघ तू. केवढा मोठा त्याग करतेस. वाघिणीचं काळीज आहे तुझं. पण काळजी करू नगस. तुझा यो त्याग, तुझा यो त्रास तो समद बघतो या. त्याला तुझी काळजी आहे. ही तुझी परीक्षा आहे पोरी. खंबीर राहा. तुझ्यावर लय संकट येणार आहेत, पण हिम्मत ठेव आणि लढ. देवी आईच्या नावानं चांग भलं. 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 थँक्यू एजे. तुम्ही माझ्यासाठी ऑलरेडी खूप काही करताय. म्हणजे तुमच्या घरात मला तुम्ही राहू दिलं आणि मला चांगली ट्रीटमेंट मिळावी ह्यासाठीही प्रयत्न करताय. खरंच थँक्यू. हां, एजे, तुम्हाला वाटेल मी काहीतरीच बडबडतीये, पण पण खरं सांगू का, मला मगासपासून असं वाटतंय की हे हे असंच आपण दोघं याआधी कधीतरी एकत्र कुठेतरी गेलो आहोत. म्हणजे मला असं वाटतंय. तू ठीक आहेस ना? झी 5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज